नागेश पाटील आष्टीकरांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं जाहीर केलं। याच आष्टीकरांवर आणि त्यांचे पुत्र कृष्णा आष्टीकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सातत्याने टीका करतायत। सुषमा अंधारेंच्या या टीकेवर आता कृष्णा आष्टीकरांनी पलटवार करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे ठाकरेंसोबत असल्याचं म्हणणारे कृष्णा आष्टीकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्यामध्ये टोकाचा वाद सुरू झालेला आहे। बघूयात। अंधारेंचा वार, आष्टीकरांचा जोरदार पलटवार। सुषमा अंधारे मानसिक रोगी झाल्या। कृष्णा आष्टीकरांची अंधारेंवर बोचरी टीका। आष्टीकरांवर अंधारेंचा पुन्हा शाब्दिक हल्ला। बोलता मलाही येतं, मीही पाटलाचा पोरे, मी मराठवाड्याचा आहे आणि तुमच्याहून जास्त रागीट भागातला आहे, त्याच्यामुळे तोंड सांभाळून बोला। पाडे वाचायला गेलो तर मला सुद्धा भरपूर काढता येतं आणि मी जुनं उकरत बसलं ना तर तुम्हाला सुद्धा पळता भुई थोडी होईल। आम्ही चादर घातली तुमच्या जुन्या चुकांवर, म्हणून तुम्ही आज फिरताय तरी। ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांनी सुषमा अंधारेंवर केलेली ही टीका। 17 जून पासूनच सुषमा अंधारे या नागेश पाटील आष्टीकर फुटल्याचा दावा करत होत्या। त्यावर रविवारी शिक्कामोर्तबही झाल्याचं पाहायला मिळालं। नागेश पाटील आष्टीकरांवर बोलताना सुषमा अंधारे त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकरांनाही त्यांनी लक्ष केलं। कृष्णा पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेची निवडणूक लढवली, पण मतदानाआधी कृष्णा यांचे वडील नागेश पाटील आष्टीकरांनी ठाकरेंची साथ सोडली। त्यावरूनच अंधारेंनी कृष्णा पाटलांच्या निष्ठेवरही सवाल उपस्थित केले। याच सातत्यपूर्ण टीकेनंतर आष्टीकरांच्या माणसाकडून धमकी आल्याचाही आरोप अंधारेंनी केला। नाही, या धमक्यांचा मी काही फार विचार करत नाही। त्यावर माझ्या आधी माझ्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी त्याची ऑनलाईन पोलीस कंप्लेंट सुद्धा दाखल केलेली आहे। असं वाटू शकतं, मला नाही वाटत की हे नागेश आष्टीकरांचं काम असेल। कदाचित कृष्णा आष्टीकर नवीन पोरगा आहे, बाप खासदार आहे म्हटल्यावर थोडी फुरफुरी चढत असते, त्यामुळे काही लोकांना सांगितलेलं असू शकतं, पण त्याचा काही फार फरक पडत नाही। पण हे सगळं सुरू असतानाच आता कृष्णा पाटील आष्टीकरांनीही अंधारेंवर थेट प्रहार केल्याचं पाहायला मिळालं। अंधारेंच्या टीकेचा समाचार घेताना कृष्णा पाटलांनी बोचऱ्या शब्दात अंधारेंवर हल्ला केलाय। माझ्या तरी आयुष्यावर पर्सनल बोलायचं, याला जोडे मार, त्याची श्राद्ध घाल। अरे अरे अरे, माझ्या जिवंत बाप्पाचं श्राद्ध घालायला होतंय मला। अहो, मी या वर्षभराखाली माझी आई गमावली आहे, आमचा परिवार त्याच दुःखातून सावरलेला नाहीये, आणि तुम्ही मला माझ्या वडिलाचं श्राद्ध घालायला होता। राजकारणाला राजकारणाच्या पद्धतीने घ्या, पर्सनल झाल ना तर मी सुद्धा नांदेडचा आहे, मलाही बोलता येतं, फक्त सभ्यता सोडलेली नाही, आपणही सोडू नये अशी अपेक्षा आहे। ह्या भाई कधीतरी बाळासाहेबांवर बोलायच्या, कधीतरी उद्धव साहेबांवर बोलायच्या, कधीतरी शिवसेना पक्षावर बोलायच्या, कधी कधी आदित्य साहेबांवर बोलायच्या, यांचा एकेरी उल्लेख करायचा। आणि आज अरे बापरे, म्हणजे मी कमाल केली यांची। पाडे वाचायला गेलो तर मला सुद्धा भरपूर काढता येतं आणि मी जुनं उकरत बसलं ना तर तुम्हाला सुद्धा पळता भुई थोडी होईल। कृष्णा पाटील यांच्या टीकेवर सुषमा अंधारेंनी थेट बोलणं टाळलं, पण त्यांनी पुन्हा एकदा कृष्णा पाटलांच्या निष्ठेला लक्ष केलंय। पण तुम्ही तर जनतेच्या रोषापासून लपण्यासाठी Y+ सुरक्षा घेताय। ही Y+ सुरक्षा घेण्याची तुम्हाला गरज का पडते? कारण तुम्ही जनतेच्या विकासासाठी नाही गेलात, तुम्ही स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी गेलेले आहात। त्यामुळे मी याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा केला पाहिजे की आष्टीकरांचं पोरग असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? नाही ठेवू शकत आम्ही। काय माहितीये का, नाही त्याची जो खालच्या थरावर आहे तो खालच्या थरावरून बोलेल ना, त्यामुळे ज्याचा थर तसा आहे त्या थरावरून त्याने बोलणं फार स्वाभाविक आहे। तू बोलत राहा बाळा। नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेच्या शिवसेनेत गेल्याचं स्पष्ट झालंय। त्याचवेळी आता कृष्णा पाटील यांनी थेटपणे सुषमा अंधारेंना लक्ष केल्यानं ते ठाकरेंसोबत राहणार की तेही वडिलांचा मार्ग स्वीकारणार अशी चर्चा आता मराठवाड्यात आहे। नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।